मी सुरेश वाणी आपण पाहत आहात विघ्न टाइम्स. विघ्न टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दत्ता गवारी आदिवासी जनतेचा एक लढवय्या कार्यकर्ता त्यांचं आज शुक्रवार आहे, गुरुवारपासून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी उपोषण सुरू आहे. उपोषणाचं कारण आहे लढा खोटारडेपणाच्या विरोधाला. आता प्रश्न असा पडतो, खोटारडेपणा नक्की करतोय कोण? सरकार करतंय, अधिकारी करतायत की लोकप्रतिनिधी करतायत? दत्ता गवारी यांचा पक्ष शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांचा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना. या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये गेले. म्हणजे आमदार यांचं, सरकार यांचं असं असतानाही दत्ता गवारी यांना उपोषण करावं लागतं. जे प्रशासन मुजोर आहे का याच्या पाठीमागं काही राजकारण आहे, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. नेमका त्यांचा लढा कशासाठी आहे? शेवटी आदिवासी जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर सरकारच्या विरोधात सुद्धा लढायची तयारी ठेवावी लागते. परंतु सरकार आपलं, लोकप्रतिनिधी आपले प्रश्न तात्काळ सुटायला हवेत. जर कार्यकर्त्याचे प्रश्न सुटत नसतील तर बाकीच्यांच्या प्रश्नाचं काय, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आपण त्यांच्याशी बोलतोय. गवारी साहेब, तुम्ही नेमकं उपोषणाला बसलात त्यामागची कारणं काय काय आहेत? आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आहे आणि त्याच्या अंतर्गत 23 आश्रम शाळा सध्या आदिवासी मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी सुरू आहेत. त्याच्यापैकी 16 आश्रम शाळेंना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून जेवण बनवून येते. ते जेवण कोटमदरा गोडेगाव तालुका आंबेगाव या ठिकाणी बनते. तिथून सरासरी अंतर 30, 25, 35 किलोमीटर अंतरावरती ते जेवण बनल्यानंतर तिकडं मिळते. आता हे जे मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू होऊन 2023ला सुरू झालं, 3-4 वर्ष व्हायला आले. जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून वेगवेगळ्या संघटना, विद्यार्थी चळवळ, वेगवेगळे कार्यकर्ते त्यांना ते सुधारणा करायला सांगत होते. हा शासनाचा पथदर्शी कार्यक्रम आहे, परंतु गोडेगाव प्रकल्प ते चालवायला अपयशी ठरलेलं आहे. याचं कारण असं आहे, कधीतली चपातीची मशीनमेड चपाती चांगली नाही. जेवणामध्ये वेगवेगळ्या वेळेस आळ्या निघाल्यात, मुंग्या निघाल्या. सुरू कधी झालंय? 2023ला. आता 2025, 2 वर्षात तुम्ही जे काही बदल सुचवले त्याच्यामुळे त्यांनी काही बदल नाही केले. तेच सांगतो तुम्हाला. तर हे सगळं निघत आलेलं आहे. वारंवार वेगवेगळ्या विद्यार्थी चळवळींनी आंदोलनं केली, कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, पण त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आता हद्द ह्या गोष्टीची झाली की 30 तारखेला 10 शाळेमध्ये आळ्या आढळलेली पत्र मुख्याध्यापक, अधीक्षक, तिथली मुलं त्यांनी ते पत्र गोडेगाव प्रकल्पाला दिले. मुख्याध्यापकांनी पत्र दिलं याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुमच्या समोर दाखवा ना पत्र. मुख्याध्यापकांनी की या जेवणामध्ये आळे आहेत असं पत्र त्यांनी दिलंय, असं पत्र वाचा. लोकांना खरं कळेल ना. बोर्डवर पण पत्र नाही ना, आपण तिकडे एवढं वाचायला जमणार नाही. तुमच्याकडे कागदावर नेमकं काय लिहिलंय? सोमतवाडी दिसेल का तिकडं? काय वाचू? हा, तरी वाचा ना. सोमतवाडी आश्रमशाळेचंच पत्र आहे. इथं म्हणलंय, सकाळी नेहमीप्रमाणे मध्यवर्ती स्वयंपाकगृह गोडेगावातून जेवण वाहतूक करणारी गाडी ही नियमित वेळेत 10:45 शाळेत आली. नेहमीप्रमाणे गाडीतील जेवणाची तपासणी करण्यात आली असता राजमा मसाला भाजीमध्ये आळी आढळल्याने सदर बाब ही तात्काळ मध्यवर्ती स्वयंपाकगृह व अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आली. किती तारखेचं पत्र आहे? ठीक आहे, 30/9/2025. सही कोणाची काढली? ठीक आहे. मुख्याध्यापक हेडमास्टर कोण आहे मुख्याध्यापक त्यावेळेस? गर्जे मॅडम. बरं, गर्जे मॅडमनी पत्र दिलंय आळे असल्याचं. आळे असल्याचं. थांबा ना, आता पुढे दाखवतो ना. अजून सगळ्या शाळेंची पत्र याला जोडलेत का यांनी? एक तर कन्फर्म झालं ना? कन्फर्म आहेत ना, सगळी पत्र आहेत. पण आता याला जोडलेत का? एकच मिनिट थांबा. हो, हरकत नाही. एका पत्रातनं कन्फर्म झालं की मुख्याध्यापकांनी लिहिलंय या राजमा भाजीमध्ये आळे आहेत. तो प्रकार घडल्यानंतर 7 तारखेचं पत्र आहे, 7/10/2025चं. कुठले? सोनवळे आश्रम शाळेचं. त्याच्यामध्ये काय म्हणलंय? वर्णामध्ये सोनकिडे मुंगे आढळल्या. हे पत्र त्यांना पोच झालंय का? हे पोच झाले ना 7लाच. त्याची हे कुठे रिसिव्ड? ते रिसिव्ड पोच झालेले त्यांना. नाही, पण हे पत्र जे आहे हे आपली कॉपी आहे ना. इकडे बघा, सोनवळ्याला
किती तारखेचं 30/9/30च पत्र आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलंय त्यांनी, वाजता जेवण आले, चपाती भात व राजमा मसाला सॅडल उतरून घेतलेले आधी कर्मचारी यांना 2 आळ्या आढळून आल्या ना. आहे ना पत्र, पोच झाले, शुअर झाले. थांबा आता, हे कुठले माध्यमिक आश्रमशाळा टोकावडी खेड तालुक्यातली. काय म्हणले, 5 डब्यात राजमाबाई 2 आळ्या निदर्शनं झाले. आहे ना. हो आहे ना. हां, अशी ही पत्र मला प्राप्त झाल्या. अशी झाल्यानंतर आमची अपेक्षा काय होती तिथं एक मिनिट तुम्हाला थांबवतो. आळ्या आहेत असं त्यांनी पत्र दिलं. मग असं पत्र दिल्यानंतरही माध्यमांना संबंधित अधिकाऱ्यांनी आळ्या सदृश्य प्रकार पाहायला मिळाला. आळी सदृश्य म्हणजे नेमकं काय? आता मला हाच प्रश्न पडलाय, हे इतक्या वर्ष नोकऱ्या करतात, इतक्या वर्ष शाळेला, त्यांना आळी आणि आळी सदृश्य आणि मोडामधला फरक कळू नये. म्हणलं हे नक्की कशी नोकरी करतात, काय करतात. मग अगोदर मुख्याध्यापिका देत आहेत हो. आळ्याच आहे, नंतर ते म्हणतात आळ्या सदृश्य मोड आहे. आता हे आपण जे सॅम्पल त्यावेळेस घेतले असतील ते कुठे तपासणीला पाठवले असतील ना. पाठवलं तर त्यांनी अन्न औषधला पाठवायच्या आधीच ती सगळी ती भाजी त्या गटारात टाकली होती त्या उघड्यावर. सॅम्पल घेतला असेल. सॅम्पल आता उघड्यावर त्या गटारातून कुठे आणि गेला, आपण नाही, त्यांनी घेतलं, त्यांनी सांगितलं त्यांची जोखीम आहे, याच्यामध्ये आळ्या आहेत, त्याचा त्यांच्याकडे पुरावा पाहिजे. तुम्हाला ते सांगतो. हा सगळा प्रकार घडल्यानंतर मीडियाने याच्या बातम्या केल्या. मीडियाने बातम्या केल्यानंतर त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली. तोपर्यंत सोमतवाडी आश्रम शाळेची जी भाजी होती त्यांनी गटारात फेकून दिली होती. सगळीकडची भाजी नष्ट करण्यात आली होती. सेंट्रल किचनवरून असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सॅम्पल घेतला आणि तो FDIला पाठवला. पण तो सॅम्पल घेताना सॅम्पल शाळेवरचा घ्यायला पाहिजे होता. हा पाहिजे होता ना. पण सॅम्पल घेताना ना तक्रारदार, ना मीडियातला कोणी प्रतिनिधी, ना कोणी SMCचा माणूस, स्कूल मॅनेजमेंट समितीचा माणूस, डायरेक्ट त्यांनी पाठवलं. बरं तर ठीक आहे, तो रिपोर्ट काय येईल तो येईल. पण आज तिथले विद्यार्थी सांगतात, पालक समितीची लोक त्या दिवशी होती. नाही, मला 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. पालक काय सांगतात, विद्यार्थी काय सांगतात, हे थोडंसं बाजूला ठेवू. तिथं जे सुपरवायझर असतात, मुख्याध्यापिका असतात, ते जर पत्र लिहून देतात की याच्यामध्ये 2 आळ्या आहेत, तर कन्फर्म झालं. हो ना. मग आम्ही तेच म्हणतो, एवढं कन्फर्म होऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही प्रभात पेपर पुढारीला बातमी बघितली का जेवणात आळी नवे अंकुर. तुम्ही अधिकाऱ्यांना जाब का नाही विचारलं ना. तेच विचारलं. आम्ही सोमतवाडीला परत गेलो. शाळेवर जायची आवश्यकता काय? थांबा ना, आम्हाला कन्फर्म करायचं होतं की नेमकी बाबा शाळेतून पत्र काय गेलं तिकडं. त्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला. पुढे सांगतो ना, आम्ही तिथं गेलो तर पहिली गोष्ट तिथं तो सगळा नाट्य घडलं ते तुम्ही लोकांनी सगळ्यांनी बघितले. आम्ही त्यांना विचारल्यानंतर आमदार साहेबांनी फोन केला. नंतर आम्हाला त्यांनी त्यांचं पत्र दिलं. त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट म्हणले आमदार साहेब सोनेंच्या सूचना परत देण्यात येत आहे. ते पत्र देत नव्हते. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आळी आढळून आली. एक मिनिट परत थांबवतो तुम्हाला, परत 1 मिनिट थांबवतो. जर त्या पत्रामध्ये मॅडमने लिहिलंय की याच्यामध्ये आळ्या आहेत, मग तुम्ही त्यांना मॅडमला विचारायला पाहिजे, मॅडम हे तुमचं पत्र आहे का, हे काय एडिट केलेलं आहे का, डुप्लिकेट आहे का? सगळं विचारून झालं साहेब. पोलीस प्रशासन आलं होतं. आम्ही सगळे प्रतिनिधी मीडियाचे होते, मी होतो, बाकी आदिवासी कार्यकर्ते होते. हा सगळं विचारून प्रकार झाला. याच्यानंतर आम्ही इथं थांबलो नाही. आम्ही घोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारायला गेलो की त्यांना ते सांगायला लागले, मी लिहिलं होतं आळी सदृश्य आणि त्याला अंकुर आला मटकीप्रमाणे. आता आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातले, जर राजमा रात्री भिजत घातला दुसऱ्या दिवशी मोड आलेला आम्ही काय पाहिला नाही. पण आळी डोळ्याने दिसत असून ती माणसं, आम्हाला त्या मानसिकतेचा खूप राग आला की तुम्हाला डोळ्याने दिसतंय. सेंट्रल किचन ही समजा आपण विचार करू का बाबा त्रेस्त व्यवस्था आहे, तिच्यावर कारवाई करायची सोडून तिला झाकण्यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये फार इंटरेस्ट होता. मग त्यांनी त्यांच्या काय भागीदारीतलं आहे का त्यांचं म्हणजे सेंट्रल किचनची सगळी बिलांची जबाबदारी ही प्रकल्प अधिकाऱ्यांचीच आहे. ती जोखीम असतेच. हो, ती सगळी त्यांचीच आहे. ते काय ते आता आम्ही वरिष्ठांना पत्रव्यवहार केलाय. चौकशी दरम्यान ते सुद्धा समोर येईल कोणाची. माझा प्रश्न असा होता, जर मुख्याध्यापक त्यांना लिहून देतात याच्यामध्ये आळ्या आहेत, तर प्रकल्प अधिकाऱ्यांनी मग आळ्या सदृश्य मोड वगैरे हा शोध कसा लागतो? मी तेच सांगतो ना, हे सगळं झाकण्यासाठी फसवणूक केली शासनाची, लोकांच्या डोळ्यामध्ये दिशाभूल करायची, हे सगळं करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी जो गाठ घातला तर बाबा माझ्या इथं सगळं आलबेल आहे. तुम्हाला मी सांगतो जबाबदारीनं, बरेचसे मुख्याध्यापक बरेचसे अधीक्षक माझ्याशी बोलून गेले
की बरं झालं हा प्रकार उघडकीस आला. याच्या आधी असं आम्ही कळवून सुद्धा आम्हाला इथं बोलायला संधी नव्हती आणि त्या मॅडमनी आळी रिपोर्ट देऊन सुद्धा ती आळी म्हणत नव्हती का, तर तिच्यावर प्रचंड दबाव होता. अगोदर लेखी दिले ना, लेखी दिलं तरी आपण पाहिलं ना मीडिया समोर, ती मॅडम बोलायला तयार नव्हती, आमच्याशी काही सांगायला तयार नव्हती. जेव्हा आमदार साहेबांचा फोन गेला तेव्हा त्या गोष्टी उघडकीस आल्या. प्रकल्प अधिकाऱ्याला त्याचा पश्चाताप नाही. शिवाय वरिष्ठ सुद्धा जे आहेत ना, आयुक्त, सेक्रेटरी, आदिवासी विकास मंत्री, मी हा विचार करतोय की इतकं दडदडीत हा सगळा पुरावा एव्हिडन्स आपल्याकडे आहे, तरी ह्या देसाई प्रकल्प अधिकाऱ्याला का वाचवतायत? विशेष म्हणजे देसाई प्रकल्प अधिकारी राजकारण्यांसारखं याला बोलायला तयार कर, त्याला बोलायला तयार कर. मला देसाईनं तुमच्या माध्यमातून कोणाला तयार केलं? भरपूर खेडमधून एक जण तयार केला, इकडे असे बगल बच्चे आहेत आमच्या तुमचे आदिवासीच कार्यकर्ते ना? आमच्यामध्ये खरं सांगू का, आतली काही बोलणारी लोक 18 वर्षाच्या आतली आहेत, मोठी येतो. मग बोलायला शिकवायचा काय प्रश्न? ऐका ना साहेब, तुम्हाला वाणी साहेब आदिवासी भागातला सगळा इतिहास आणि इतिहास माहिती. आतापर्यंत ह्या सेटलमेंटमुळं, ह्या असल्या सगळ्या बुटचाटेपणामुळं आमचा समाज खरंच मागं राहिलाय. तुम्ही आरोप कोणावर करतोय तुमच्या लक्षात येते? करतोय ना तुमच्याच लोकांवर. हो, का नको करायला? काही जर अशी भांडवळांची अवलादी जर असतील आणि त्या जर अशा नको त्याला पाठीशी घालत असेल, जर धडधडीत आळ्या निघाल्या जेवणामध्ये, प्रकल्प अधिकाऱ्यांनी काय उत्तर द्यावं आम्हाला? कुठं पोरांनी आळ्या खाल्या होत्या, मग ते खायची वाट खाण्याचं नाही, ऐका ना, जर त्याच्यामध्ये आहे तर ते रोखलं पाहिजे. त्यांचा जो लाजीरवाना प्रकार तोच सांगतोय का कुठं आळ्या खाल्या होत्या, कुठं मुलांना काय झाले, म्हणजे खाऊन मुलांना काय तर विषबाधा व्हायला पाहिजे होती, असं त्यांच्या ते डोक्यात आहे. आमचं म्हणणं एकच आहे, हा खोटरडा अधिकारी आहे, यांनी शासनाची, समाजाची दिशाभूल केले. याच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन याची निलंबन होऊन याची हक्कलपट्टी झाली पाहिजे. आणि जे सेंट्रल किचन आहे आंबेगावला, जेवण येतं इकडं. लोकांशी मी बोललो, वांग्याची भाजी जर असली ना साहेब, तर ती हलवून त्या गाडीमध्ये फक्त देठच राहतोय, म्हणजे पूर्ण तिचं परत कालवण तयार होते, म्हणजे भाजी, पातळ भाजी तयार होते. मार्ग काय? मग मार्ग त्याला एकच आहे, एकतर त्यांनी जसं हॉस्टेल पहिले या सेंट्रल किचनच्या अंतर्गत होते, हॉस्टेलला मेस पद्धती सेपरेट केली, तशी यांनी आश्रमशाळेवर मेस पद्धती सेपरेट करावी. त्यांना ते शक्य जर नसेल तर त्यांनी जुन्नरला एखाद्या शाळेवरती सेंट्रल किचनचं दुसरं युनिट सुरू करावं, जेणेकरून अंतर कमी होईल आणि मुलांना ताजे, स्वच्छ, सुंदर अन्न मिळेल, जे पौष्टिक असेल, जे मुलांना उपयोगात येईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ती आळी होती की आळू सदृश्य मोड होता, ते अगोदर काय म्हणाले, नंतर काय म्हणाले, हा भाग वेगळा. आता ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासलेलं आहे, लॅबमध्ये सगळं जाईल. तुम्ही म्हणताय हे जर खरंच असेल तर हे दुर्दैव आहे. देसाई साहेबांनी अशी टोलवाटोलवी करू नये किंवा मुख्याध्यापकांनी सुद्धा उलटपालट बोलू नये. प्रश्न शिल्लक राहतो, आमदार तुमचे, सरकार तुमचं, संबंधितांवर कारवाई करणं सहशक्य असताना उपोषण करण्याची वेळ का आली? आता तुम्ही असं म्हणता की सहशक्य असताना एवढे तुम्हाला कागदोपत्री एव्हिडन्स दाखवलेत, मीडियासमोर सगळा प्रकार आला, नॅशनल टीव्हीनी सगळं दाखवले, तरी जर हे मुजोर शासन, जे आदिवासी विकास मंत्री, तुमच्या शासनावर तुमची टीका आहेच ना. टीका म्हणण्यापेक्षा जर समजा इतक्या दिवस काही कार्यवाहीच होत नसेल तर आमदार साहेबांनी देखील पाठपुरावा त्याचा केलाय. आमदारांचे पण मंत्री ऐकत नाही बोललेत ना, आमदार मंत्र्यांना सांगितलं ना, पण का कोण जाणे की ह्या प्रकल्प अधिकाऱ्याला काय गुळ चिटकलं का काय चिटकलं माहीत नाही, का एवढा गोडीपणा त्यांचा आलाय. असा अधिकारी 25-30 वर्षामध्ये मी समाजकारणामध्ये आहे, मी कधी पाहिला नाही. कमिशनरपासून लोक मी बघितलेत, खूप चांगली माणसं आहेत, पण असा माणूस मी कधी पाहिला नाही. त्याच्यामुळं याच्यावरती कारवाई होते की नाही हे बघण्यासाठीच आम्ही हे हत्यार उपोषणाचं खरं तर बाहेर काढले. समाजाला देखील आम्ही आव्हान करतोय की ही परिस्थिती आज जर नाही बदलली, पूर्वी आम्ही शाळेला होतो, आश्रम शाळेला, तेव्हा बी असे सोंडे किडे ह्या अशा गोष्टी व्हायच्या. आज आम्ही यायच्या जमान्यात आलो, 5Gवरून गेलोय, पुढं चाललोय, टेक्नॉलॉजीने सुधरत, तरी आम्हाला हे आळ्याच खाव्या लागत असतील का, परत किडेच खायचे का, मुंग्याच खायच्या का? AI टेक्नॉलॉजीचा विषय काढला असं तर नाही ना, AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आळी त्याच्यामध्ये तयार केली? बरं, आळी तयार करता येईल, रिपोर्ट तयार करता येईल का? एका शाळेचा करता येईल, 10 शाळेचा करता येईल का साहेब? मग त्या मुख्याध्यापक तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं की मॅडम तुमचं पत्र आहे की याच्यामध्ये आळ्या आहेत, आणि तुम्ही मग पुन्हा बेजबाबदारपणे बोलताय. त्या अतिशय हातबल होत्या, प्रचंड दबावाखाली होत्या,
त्या सांगत होत्या वारंवार मी काही जबाब देणार नाही, मी काही बोलणार नाही. त्याच्यामुळं आम्ही बी जास्त प्रेस न करता आमच्या लक्षात आलं दूध का दुधावर पाणी का पाणी झाल्यानंतर हा लबाड माणूस सगळं करतोय. माझं असं मत आहे शासनाला, तुम्हाला लय त्याचा पुळक आहे ना, तुम्ही त्याला बाजूला ठेवा. दुसरा अधिकारी मला म्हणजे कोणाला? त्या म्हणजे सगळे हे शासनाला म्हणतोय मी, अधिकाऱ्यांना. तर त्यांनी त्या प्रकल्प अधिकाऱ्याला बाजूला पाठवून सक्तीच्या रजेवर आणि निपक्षपातीपणे करून चौकशी करावी. तुम्हाला सर्व मुख्याध्यापक, अधीक्षक, तिथले पालक सगळे तुम्हाला त्याचं पाडा वाचून दाखवतील. त्याच्यामुळं मी वरिष्ठांकडे हीच कारवाई करण्याची मागणी केली की आम्ही काय म्हणतो याच्यावरती विश्वास नका ठेवू. तुमच्या डोळ्यांनी काय दिसतंय, काय प्रगती शाळांची झाली हे तुम्ही बघा आणि समाजासमोर आणा, एवढंच आमचं म्हणणं. काल इथं जे पथक आलं होतं ते अधिकारी काय म्हणाले? ते खरं तर डहाणू प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी IAS ऑफिसर चांगला माणूस होता. त्यांनी आमची बाजू समजून घेतली, त्यांची समजून घेतली. त्यांच्या बाकी हे गोष्ट लक्षात आली का हे प्रकल्प अधिकारी लबाडी करतात. ते म्हणले आम्ही वस्तुनिष्ठ अहवाल हा शासनाला पाठवणार. 100% याच्यामध्ये आळी होती. ते मुलींशी बोलले, मुख्याध्यापकांशी बोलले, सेंट्रल किचनला जाऊन आले, सगळ्या गोष्टी झाल्या. 10 शाळा सांगतात की आळी होती. कदाचित मी म्हणतो त्या 6 उरलेल्या काही शाळांमध्ये आळी गेली नसेल, काही मुख्याध्यापकांनी दबावापोटी दिलं पण नसेल. तू एका ठिकाणी होती कन्फर्म आहे ना? जेवण एकाच ठिकाणी बनतंय म्हणून एका ठिकाणी निघाली काय आणि 16 ठिकाणी निघाली काय. त्याच्यामुळं हे हा दादांते खोटरडेपणा आहे. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे का हे गोरगरीब आदिवासींची मुलं आहेत. आता कुठं आदिवासी समाज मेन स्ट्रीममध्ये यायला आहे, मुख्य प्रवाहात यायला आहे. त्याच्यामध्ये पण जर अधिकारी अशी जर त्याची अवहेलना करत असतील, जर जाणीवपूर्वक आदिवासींना अशी वागणूक देणार असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना समोरही म्हणलो चर्चेदरम्यान, साहेब तुम्हाला पश्चाताप होतो का ह्या गोष्टीचा? साहेबाला बिलकुल पश्चाताप नाही त्या गोष्टीचा. तो त्याच्या मात्र टिकपक आहे. म्हणजे काय कुठून कसं प्रशिक्षण झाले मला कळत नाही. पण मी आदिवासी विकास मंत्री आयुक्त मॅडम खूप चांगले आहेत, मी त्यांना वारंवार कानावर घातले. त्या ATC साहेबसुद्धा जे अप्पर आयुक्त ठाणेचे, तो सुद्धा इतके चांगला माणूस आहे की सगळी गोष्ट आमची समजून घेतील. कदाचित हे दिशाभूल करत असतील. आता हा सगळा खरा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेल्यावरती देसाई या माणसावरती 100% कारवाई होणार. मला एक सांगा, त्या शाळा ती मुलींची शाळा आहे, तिथं इतर लोकांना आतमध्ये यायला परमिशन नाही. मग तिथं तुम्ही गेलात, ते मुख्याध्यापिका तुम्हाला म्हणत होत्या की आतमध्ये यायला परमिशन नाही. जर परमिशन नसेल तर आपला आतमध्ये जाण्याचा अट्टहास का? जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली असती. आम्ही आदिवासी समाजाचे आहोत. मी एका गावचा लोकनियुक्त सरपंच आहे. माझ्या गावातून देखील मुली त्या शाळेमध्ये आहेत. आम्ही पालक प्रतिनिधी म्हणून किंबहुना लोकशाहीचा एक शेवटचा घटक प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं कधी याच्या आधी जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण ही गोष्ट पूर्वी आपण गेलो ना कोरोनाच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये कोरोनासाठी आपण जात होतो, मुली थोडी होत्या तिथं. तेव्हा आपण मदत पण करायचो, अंडी वगैरे वाटायचो ना. वाटायचो ना, सांगतो ना तुम्हाला. तर आपण तिथं मदती म्हणजे आता हा प्रकार घडला म्हणून आपण त्या शाळेत गेलो. शाळेत गेलो तर गैरप्रकारच बाहेर आला. हा चांगलं, आता आम्ही सोनवण्याच्या शाळेत मी गेलो होतो, तिथं चांगली गोष्ट होती. आम्ही त्यांना चांगलं त्यांचं कौतुक करून आम्ही तिथून परत निघून आलो. आम्ही जिथं जिथं जाईल ते चुकीचं असेल तेच मांडील. आम्ही कुठं हॉस्टेलमध्ये गेलो नाही मुलींच्या. आम्ही जो काय प्रीमायसेस आहे जिथं मुली शिकतायत तिथं जाण्याचा प्रयत्न करीत होतो. मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करीत होतो. आम्ही काही मुलींच्या वर्गात जाण्याचा प्रयत्न करीत नव्हतो. त्याच्यामुळं दिवसाढवळ्या प्रीमायसेसमध्ये जाणं मला वाटतं काही गुन्हा नाही. शासनसुद्धा त्याला प्रतिबंध करणार नाही. हां, आम्ही जर म्हणलं असतं आम्हाला हॉस्टेलमध्ये जायचे, इकडे जायचे, तर ती गोष्ट. आवारामध्ये कशासाठी जायचं होतं? आवारामध्ये हाच प्रकार जो आळी आणि आळीनंतर त्याला अंकुर फुटले याचाच जाब विचारला आम्ही मुख्याध्यापकांना जाब विचारला. कार्यालयात जाणार होतो पण त्यांनी त्यापूर्वीच गेट लावून घेतला होता. ती चूक आमदार साहेब बोललं तर त्यांच्या लक्षात आली. आम्ही गेलो, त्यांनी ते पत्र दिलं, त्याच्यामध्ये आळी सापडली, सगळं झालं. मला तुम्हाला या उलट असं सांगायचे का जर असं असेल तर तिथं मग राखीचे रक्षाबंधनाचे कार्यक्रम काही लोक जाऊन करतात, तेव्हा बरी कारवाई होत नाही. समजा तुम्ही तसं म्हणता आमदार खासदारांना, मग हे माझी बिजी जाऊन काही म्हणजे ऐका, एक लक्षात घ्या, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य यांनी तिथं जायचं असतं, गेल्यावर तिथं रिमार्क मारायचे असतात. मग आता तुम्ही जा शाळेत आणि या जिल्हा परिषद सदस्यांनी कधी रिमार्क मारलेत का बघा. फक्त जायचं, तिथं कार्यक्रम साजरे करायचे. काही जिल्हा परिषदेच्या टाक्या पाण्याच्या तिथं ठेवल्या होत्या,
नंतर त्यांचे ड्रायव्हर तिकडं आतमध्ये जाऊन राहतात, ते रात्री 12-12 वाजे हे चालतं का त्या शाळेमध्ये? मुलींची शाळा आहे. असं असेल तर चूक म्हणजे चूकच आहे, कारवाई व्हायलाच पाहिजे कारवाई, पण ती करताना हे देसाई दिसणार नाही. यांना या कार्यालयात आल्यापासून राजकारण जास्त करण्याची म्हणजे काय झाले त्याला आपण म्हणतो काय म्हणतो त्याला जास्त सवय लागले किंवा मस्ती आले, काय म्हणाल तो शब्द अपुरा पडत. त्याच्यामुळं आम्ही आमची भूमिका प्रामाणिक आहे. आम्हाला जो खोटारडेपणा या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला आहे, जे आमच्या आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळलेत, त्याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि हे सेंट्रल किचन अधिक प्रभावी होऊन किंबहुना ते बंदच होऊन मुलांना चांगलं जेवण कसं मिळेल हाच आमचा पर्यायी व्यवस्था काय केली पाहिजे? नाही पर्याय व्यवस्था पूर्वी होती ना. आजही मी 6 आश्रम शाळेला स्वतःची किचन व्यवस्था आहे, इथं बी किचन व्यवस्था आहे प्रत्येक शाळेमध्ये. फक्त भांडी न्यायचं तर सुरू करायचे, दुसरं काय. म्हणजे हे सेंट्रल किचन स्कीम फेल गेली म्हणजे अपयशी ठरलेत ना. काही ठिकाणी चांगली असेल मी म्हणत नाही, पण इथं वारंवार तक्रारी होतात, तुमच्या माध्यमातून दिसल्यात, मीडियाच्या माध्यमातून दिसल्यात. प्रचंड या गोष्टीसाठी ते अपयशी ठरले. त्याच्यामुळं एकतर त्यांनी त्याच्यात सुधारणा करावी, नाही तर उच्चस्तरीय समिती बसून नेमकी कोण याच्यात काय करतं हे बघावं, असं माझी विनंती आहे. आता देसाई साहेब यांच्याबद्दलचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळी टीका करतात, त्यांच्यावर आरोप करतात. नंतर आरोप करणारेच पुन्हा सांगतात देसाई साहेबांसारखा अधिकाऱ्याने असं लिहून देतात. मधल्या काळामध्ये तुम्ही सुद्धा देसाई यांच्याबद्दलचं थोडंसं तुमचे सूत जुळले होते. नाही, सूत जुळण्यापेक्षा काय माहिती आहे का, मी त्यांना खूप समजावलं होतं. आम्ही लोकप्रतिनिधी काम करतोय, त्या कार्यालयामध्ये मी प्रकल्पस्तरीयला सदस्य होतो. मी त्यांना खूप समजावलं होतं की छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष घालू नका, हेल्दी ॲडमिनिस्ट्रेशन ठेवा, लोकांशी चांगलं राहा, आपल्याला लोकांना चांगलं करता येईल समजून सांगण्याचं आमचं काम आहे. पण आपण जसं म्हणतो की शेपूट वाकडं ते सरळच होत नसतं, त्याला मी काय करू. आपण दोघं बी समोर असताना आपण त्यांच्याशी चर्चा केली होती. माझं बी हेच म्हणणं होतं की ठीक आहे चला, अधिकारी कोण माणूस आहे, माणूस हा शिक्षकांचा काही विषय झाला, शिक्षकांचा झाला होता, काही कार्यकर्त्यांचा विषय झाला होता, विषय सोडून द्या. पण पुन्हा हे सगळं प्रकरण वाढवायची काही गरज नव्हती. आणि जर आळे आहे ना, आळे म्हणायचं, त्याला फुटले अंकुर, त्याला आले मोड, ही चुकीची पद्धत नाही वाटत का? जे खरं ते खरं. देसाईंनी चांगलं काम केलं, मी त्यांना चांगलं म्हणल. देसाईंनी चुकीचं काम केलं, मी त्याला चूक म्हणल. आणि मी असंच पहिल्यापासून करत आलेलो आहे. मला सांगा, तुम्ही ज्या पद्धतीने आता इथं उपोषणाला बसलात, उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तुमच्यावर पण वेगवेगळे आरोप तुमचेच कार्यकर्ते करतात. आरोपात कितपत तथ्य का आरोप करणाऱ्यांच्या मागे बोलवता धनी वेगळा आहे? निश्चित पद्धतीने बोलवतात आणि कोण आहे काय ते समोर येईल, किंबहुना ते कार्यकर्ते पण मला येऊन परत साथ देतील. काय झाले माहिती आहे का, लोक थोड्याशा लोभापायी म्हणा किंबहुना त्याच्या गोड बोलण्याने म्हणा ते हे करते. जर माझ्यावर केलेले आरोप जर खरंच सत्य असते ना, मी म्हणाल मला चौकात आणून फाशी द्या, नाही तर मला जेलमध्ये. चौकात फाशी द्यायची प्रोव्हिजन नाही, जेलमध्ये टाका बाबा, मला कारवाई करा, जेलमध्ये टाकायची आहे ना प्रोव्हिजन. मी जर चोरी केली असेल तर उगाचच आहे ना. हे जर समजा हा विषय महत्त्वाचा आहे, हा डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक असे आरोप करायचे, मग दत्तगवारी हटल, तो मागं जाईल. मी काय मागं हटणाऱ्यांमधला नाही. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी हा विषय लढणार. आणि ही मागणी का माझी एकट्याची नाही, समाजातले कितीतरी विद्यार्थ्यांनी याच्यावर आंदोलनं केलेली आहेत, आजही आंदोलनं चालू आहेत. तुमच्या आदिवासी समाजाचे अनेक नेते आहेत, पुढारी आहेत, कोणाकोणाचा पाठिंबा? आता पाठिंबा म्हणण्यापेक्षा ज्याला वाटेल हा सामाजिक काम आहे तो येईल, ज्याला वाटेल की नाही बाबा हे माझ्या उपयोगाचं नाही आहे तो नाही येणार. त्याच्यामुळे मी कोणाचा पाठिंबा आहे, काळोदाचा कालित होते, मारुतीवाडी तुम्हाला इथं येताना दिसलेत. सरपंच पाठिंबा कोणाकोणाचा आहे? सरपंच संघटना आमची सगळी प्यासाची आम्हाला पाठिंबा द्यायला अध्यक्ष सगळे आलेत, सगळ्या स्तरात विद्यार्थी चळवळीतली लोक आलेले आहेत, सगळ्या स्तरातली महिला आलेत, पालक आलेत. कालपासून 500 लोक इथे भेट देऊन गेली, पाठिंबा देऊन गेली. त्याच्यामुळे काय ना, आता गावागावातले ग्रामस्थ यायला लागलेत. होईल हळूहळू. तालुक्याचे आमदार सुद्धा येऊन गेले इथं सकाळी. त्यांनी पण काय म्हणाले ते? नाही सांगितलं, आपण मी लवकरात लवकर कारवाई आणि मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. उपोषण मागे घ्यायची विनंती नाही केली? लवकर पूर्ण नाही, उपोषण मागे घेण्याच्या दृष्टीने ते आधी मागण्या पूर्ण करतील, मग उपोषण मागे घे म्हणतील ना, तर ते 100% ते पालक आहेत तालुक्याचे, आमचे चांगले नेते आहेत. त्यामुळं मला नाही वाटत की आमच्यावर अन्याय होईल. निश्चितपणे भविष्यामध्ये देखील दादा त्या सगळे विषय मार्गी लावतील. तर आदिवासी जनतेला न्याय मिळाला पाहिजे,
यासाठी आदिवासी अनेक नेते प्रयत्न करत असतात. तुम्ही ठराविकच लोकांची नावं घेतली, इतर मंडळींना आता हा विषय महत्त्वाचा वाटत नाही? जे आलेत ना त्यांची नावं मी घेतले, जेवढे आले तेवढीच ते काय सह्या घेतले, तेवढी लोक आले त्यांची नाव घेतले. त्यांना विषय महत्त्वाचा वाटला ते आले तर त्यांचं स्वागतच आहे ना. हे मी वैयक्तिक थोडी काम आहे, हे समाजाचं काम आहे. समाजातलं इथं कोणी ज्याला वाटतंय बाबा हे बरोबर आहे तो आला त्याचं स्वागतच आहे, नाही आलं तरी स्वागतच आहे, त्याला काही इलाज नाही ना. आता उपोषण सुटेल कधी? जोपर्यंत मागण्या पूर्ण होती नाही. अहवाला ठोस मागणी क्रमांक 1. मागणी क्रमांक 1, ज्यांनी खोटा अहवाल पाठवलाय, ज्यांनी शासनाची दिशाभूल केली, समाज दिशाभूल केले, त्याच्यावर कारवाई. सेकंड देसाई प्रकल्प अधिकारी, दुसरं कोण आहे? मुख्याध्यापकांनी त्यांचं काम केलंय ना. मुख्याध्यापकांनी त्यांचं आळी म्हणून दिलंय ना. आणि उद्या मुख्याध्यापक दोषी असतील तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. दुसरी गोष्ट, जे काही सेंटर किचन याच्यावरती ठोस निर्णय व्हावा. एकतर ते जुन्नरला सेपरेट युनिट करावं, आता ते बंदच करून शाळेमध्ये स्वतंत्र आजही किचन आहेत शाळेमध्ये, त्या किचनमध्ये जेवण चालू हो, हीच आमची अपेक्षा आहे. बाकी काय नाही. बाकी भरपूर मागण्या आहेत, समाजाची अजून लय काम आहेत, पण सगळी एकाच दिवशी पूर्ण होणारी नाही आहेत. टप्प्याटप्प्याने आपण ती करणार आहे, ती आम्हालाच करायची. तरुण आम्हीच आहे, त्याच्यामुळे भविष्यामध्ये ते आपण करूयात. असा बाहेर खाजगीमध्ये एक आरोप होतो, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहे, त्या विषयाला स्पेस मिळावा, ग्रॅव्हिटी तयार व्हावी म्हणून हा चाललेला प्रकार. तुम्हाला आता बघा, हा किती हास्यास्पद विषय आहे. आता अजून आरक्षण डिक्लेअर व्हायचे, महिला येणारी का पुरुष येणारी. मी 22 वर्ष समाजात काम करतो साहेब. मी युवा सोहळे लावलेत, आदिवासी जनतेला पार कुठे ॲक्सिडेंट होऊ दे तिथं मदत केलेली, कुठं लग्न कार्यामध्ये काही होऊ दे तिथं मदत केलेली. ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार करतोय. तरुणांना मदत करतोय, महिलांना मदत करतोय, वृद्धांना मदत करतोय. हे माझं काम चालूच आहे. म्हणून काय, जर उद्या आरक्षण काही पण आलं, उद्या महिला आली तरी दत्तगवारीचं काम काही थांबणार नाही. आणि उद्या पुरुष आलं तर दत्तगवारी लढणारच आहे ना. मी आजच म्हणतोय लढणार आहे का. मी 2007 पासून तयारी करतोय. तेव्हापासून मी समाजामध्ये बचत गटापासून तर वेगवेगळ्या डेव्हलपमेंटपर्यंत मी काम केलंय. त्यामुळं मी लढणार आहे. ही मी काय पुढं ताकाला जाऊन गाडगाला पावणाऱ्यांमधलं गडी नाहीच आहे. मी समोर सांगणारा माणूस आहे. आणि लढाई बी आपण समोरूनच करणार आहे, पाठीमागून करणारा नाहीच आहे. आदिवासी समाज पुढे नेण्याचा प्रयत्न शासनाचा नेहमी राहतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 500 वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी देखील आदिवासी समाजाच्या समस्या 5वीलाच पुजलेल्या आहेत. शाळकरी मुलांच्या जेवणामध्ये जर आळ्या असतील, नंतर ते आळू सदृश्य मोड होत असतील तर हे दुर्दैव आहे. ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका अगोदर पत्र देतात की होय याच्यामध्ये आळे आहेत, नंतर सांगतायत आळ्या सदृश्य मोड आहे, अधिकारी सांगतायत आळ्या सदृश्य मोड आहेत. नेमकं समजायचं काय? देसाई साहेब, तुमचं नाव खूप चांगलं आहे, तुम्ही ज्या भागातनं आलात तो भाग चांगला ब्रँड आहे, कोणाला नका पाठीशी घालू. जर यांचं म्हणणं खरं असेल आणि जर याच्यात टोलवाटोली काय होत असेल आणि त्यात तुमचाही काही दोष असेल तर तुमच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी. परंतु तुमचा काही दोष नसेल आणि दत्तगवारींची काही नौटंकी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. देसाई साहेब, दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला हवं. संबंधित मुख्याध्यापकांनी पत्र असं का दिलं, नंतर वेगळं काय सांगतात, तुमचं काय म्हणणं आहे हे सुद्धा समाजापुढं मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचं ब्रीदवाक्य आहे, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. सत्य काय तुमच्यापुढे आणण्याचा आमचा प्रयत्न. दत्तभाऊ, तुमच्या प्रयत्नाला यश येवो. आदिवासी मुलांचा जे जेवणाचा विषय तुम्ही मांडलाय तो मार्गी लागो अशीच अपेक्षा. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.